बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। शरण आलेल्या वाल्मिक कराडला अखेर अटक झाली आहे। अटक केल्यानंतर सीआयडी वाल्मिक कराडला घेऊन केसकडे रवाना झाली। यानंतर काही वेळात वाल्मिक कराडचा ताबा बीड पोलिसांकडे देण्यात आला। रात्री उशिरा रिमांडची सुनावणी घेण्याची विनंती सीआयडीने केस कोर्टाला केली होती। कोर्टाने सीआयडीची ही विनंती मान्य केली आहे। केस कोर्ट रात्री उशिरा सुनावणी घेणार आहे। या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केस कोर्टाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। कोर्टाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, त्यामुळे रात्रीच्या रिमांडवरती सुनावणी घेतली जाणार आहे। आज सकाळी सुमारे 12:30च्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं CR नंबर 638/2024 या गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून CID मुख्यालय येथे हजर झालेला आहे। त्याला CID पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे। जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड CID पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे। तत्पूर्वी 11 दिवस फरार असलेला आणि पोलिसांच्या हाती न आलेला वाल्मिक कराड दुपारी शरण आला। पुणे CID पोलीस ऑफिसमध्ये वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलं। नेमकं काय काय घडलं त्यावेळी बघूया। सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला। मात्र वाल्मिक कराडची शरणागती ही पोलिसांनी नाकेबंदी केल्यामुळे आहे की आपला दबदबा कायम राखण्यासाठी, यावरचाच हा रिपोर्ट। अखेर वाल्मिक कराडची शरणागती। कराडच्या शरणागतीवर विरोधकांना संशय। जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते? पोलिसांचं यश की कराडचा दबदबा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडनं सलग 11 दिवस पोलिसांना गुंगारा दिला। एवढंच नाही तर वाल्मिक कराडचं लाईव्ह लोकेशन पुणे दाखवत असतानाही कराड पोलिसांना सापडला नाही। मात्र CIDनं वाल्मिक कराडच्या मालमत्तांवर टाच आणली आणि वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली। मात्र वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलं असलं तरी कराडच्या आत्मसमर्पणावर संतोष देशमुखांच्या मुलीनं सवाल उपस्थित केलाय। इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी, तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि CDR नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील 4 जणांना अटक करण्यात आली। तर कराडवर हत्येप्रकरणी नाही तर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी करण्यात आली। महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते, हा माझा विषय। जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते? इन्व्हेस्टिगेशनच्या अगोदरच गुन्हा कसा 302 होईल? इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना। इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल होईल ना। अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या। 120B मध्ये बसतात का 302 मध्ये बसतात का मोकामध्ये बसतात? कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत। फक्त खंडणीमध्ये नाही, इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा येतील ना ते। वाल्मिक कराडच्या शरणागतीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांकडून संशय व्यक्त केला जातोय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी
बीड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबत सर्व प्रयत्न करणार असल्याचा इशारा दिलाय. कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू. काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिला आहे. तब्बल 11 दिवस वाल्मिक कराड प्रचंड कार्यक्षम अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच आणण्याची घेतलेली भूमिका आणि कराडच्या पत्नीची केलेली चौकशी या दबावामुळे कराड शरण आला की अटक न होता यंत्रणेवर दबदबा कायम ठेवत स्वतःच्या गाडीतून जात शरणागती पत्करली याची चर्चा रंगली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं पाहूयात घटनाक्रम. सकाळी 7 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिस बाहेर वाल्मिक कराडचे कार्यकर्ते एकत्रित आले. 9 वाजता सकाळी सीआयडी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सकाळी 10 वाजता सीआयडी ऑफिस बाहेर पुणे पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेतला गेला. सकाळी 11 वाजता वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर आली. 12 वाजता दुपारी पुणे सीआयडीकडे सरेंडर करणार असल्याचं स्वतः वाल्मिक कराडकडून व्हिडिओ शेअर. 12:15 वाजता दुपारी MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातनं चेहरा लपवत वाल्मिक सीआयडी ऑफिसमध्ये. दुपारी 1 वाजता सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्याकडून वाल्मिकची चौकशी. कराडचं शरण येणं हे नाट्य आहे का अशी शंका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव व्यक्त करतात. काल मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडेंची चर्चा झाली. काल चर्चा होते आणि आज कराड शरण येतो, हा योगायोग आहे का असा सवाल जाधवांनी विचारलाय. वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही किंवा आजच तो शरण झाला याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे. दरम्यान कराडच्या अटकेनंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग ग्रामस्थांची ही तीव्र प्रतिक्रिया आता समोर आली आहे. मस्साजोग ग्रामस्थ उद्या जलसमाधी आंदोलन करणार आहेत. या जलसमाधी आंदोलनाची माहिती देण्यासाठी गावात दवंडी देण्यात आली. देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंदोलन होणार आहे ती ग्रामस्थ यांनी हजर राहावं. उद्या सकाळी ठीक 9 वाजता जलसमाधी आंदोलन होणार आहे ती ग्रामस्थ यांनी हजर राहावं. उद्या सकाळी ठीक 9 वाजता जलसमाधी आंदोलन होणार. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणाचा पारदर्शक तपास झाला पाहिजे अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली. झाले तर चांगलं काम झालं, पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. पारदर्शक तपास करणं हा CIDकडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग तुम्ही पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले?
सरपंच हत्या प्रकरणी आरोपाच्या घेऱ्यात असलेल्या वाल्मिक कराडनं सरेंडर केलं. मात्र कराडच्या शरणागतीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली आहे. नेमकं त्याचं कारण काय पाहूया. कराडची शरणागती, मुंडेंसाठी डोकेदुखी. कराड नंतर विरोधकांच्या रडारवर मुंडे. विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. त्यांनी त्यांचा राजीनामा दिलाच पाहिजे. धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं, आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं. सरपंच संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर आरोप करण्यात येत आहेत. तब्बल 11 दिवसांनी वाल्मिक कराडनं पुण्यात शरणागती पत्करली आहे. मात्र त्यानंतर विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. हे संघटित गुन्हे जे पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे. दुसरीकडे वाल्मिक कराडच्या अटकेनंतर करण्यात येत असलेल्या मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील. जाणीवपूर्वक ही केस CIDला देण्यात आलेली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे. कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी यापूर्वीच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड व्यावसायिक भागीदार असल्याचा दावा केलाय. तर मुंडेंनीही कराड हे आपले निकटवर्ती असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की आरोपांकडे दुर्लक्ष करून मुंडेंना पाठीशी घालणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वाल्मिक कराडचा बाप कॅबिनेटमध्ये बसलाय असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलाय. त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही असा दावाही आव्हाड करतात. अजिबात होणार नाही. 302चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही. अरे वाचवण्याचं म्हणजे काय, इसका बाप बैठा ना अंदर उधर, मग कॅबिनेट में ना भाई, कसा होगा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आता मागणी होऊ लागली आहे. मात्र यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना अजित पवार आहेत तरी कुठे असा सवाल विचारला जातो. अजित पवार बहुधा परदेशात गेले असावेत अशी चर्चा रंगतीये. धनंजय मुंडेंवर विविध राजकीय पक्षांकडून आरोप होत आहेत. त्यातच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनावणे यांची CIDनं चौकशी केली आहे आणि त्यामुळे अजित पवारांना सध्या बचाव करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान धरलेला एकही आरोपी सुट्टा कामा नये असं मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी सुनावलंय. आता सत्य समोर येईल अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी जरांगेंची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. या कुटुंबाची तुम्हाला काही काळजीच नाही का? पालक हे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, धरलेला एकही आरोपी सुटता कामा नाही. कारण तो त्याच्यात आहे. तो नाही म्हणतो म्हणून तुम्ही सोडून देता काय? उद्या कुणी म्हणन मी नाही त्याच्यात. मग मुख्यमंत्र्याच्या शब्दाला या राज्यात काही किंमत आहे का नाही?
हे सगळं निघणारच आहे ना. आता ज्यावेळेस ते मध्ये घेतले त्यांना ते सांगणारच आहेत ना. आणि यंत्रणा वधवल्याशिवाय कसं राहील. मी काही पण बोललो समजा आता तरी समजा जे खरं आहे ते सत्य आहे ना. ते सत्य समोर येईल, त्यासाठी थोडा वेळ जाईल. द्या अशी मागणी देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. धनंजय देशमुख हे जरांगेंना भेटले आणि आता सत्य समोर येईल असा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलाय. वाल्मिक कराड सीआयडीकडे शरण आलाय. फडणवीस आणि रश्मी शुक्लांचं अभिनंदन असं ट्विट आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केलंय. आमदार मिलिंद नार्वेकर हे ट्विट करतायत. काय ट्विटमध्ये म्हटलंय मिलिंद नार्वेकरांनी पाहूया. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे अभिनंदन. तर इकडे प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानाबद्दल सुरेश धस यांनी काल माफी मागितली आहे आणि यावरच आता अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांचे आभारही मानले. मोठ्या मनानं धस यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे, त्याबद्दल धन्यवाद असं प्राजक्ता माळीनं म्हटलंय. माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते. अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप धन्यवाद. असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलंय. 2025 उजाडलंय. 2024 प्रमाणेच हेही वर्ष महाराष्ट्रासाठी निवडणुकांचं वर्ष ठरणार आहे. या वर्षात राज्यातील गेली 2 वर्ष रखडलेल्या पालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. 2 वर्ष प्रलंबित असलेली निवडणूक विरोधातील ही सुनावणी 22 जानेवारी रोजी आता पार पडणार आहे आणि त्यानंतर या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. दरम्यान वर्षभर रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल हे नववर्षाच्या सुरुवातीला वाजणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य सहकार विभागानं निवडणूक प्राधिकरणाला सूचनाही दिल्या आहेत. उद्या म्हणजेच 1 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. राज्यातील 29,429 सहकारी संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत. निवडणूक प्रक्रिया 1 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. न्यायालयानं प्रतिबंध केलेल्या संस्थांच्या निवडणुका होणार नाही. आता बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे. डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांनी वाढली आहे. 2 दिवसांपूर्वी 2,52,00,000 बहिणींना प्रत्येकी 1,500 रुपये मिळाले. बँक खात्याला आधार जोडणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानं या संख्येमध्ये वाढ झाली आहे. निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या सुमारे 12 लाख अर्जांसोबत आधार कार्ड जोडलं नव्हतं. त्यातील 5 लाख अर्जांची आधार जोडणी पूर्ण झाल्यानं प्रत्येकी 1,500 रुपये जमा करण्यात आले. बातमी नववर्ष स्वागताची. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंडमधील ऑकलंड या शहरात नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्यात आलंय. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 31 डिसेंबर 2024च्या मध्यरात्री 12च्या ठोक्यावर न्यूझीलंडच्या नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. तिकडे ऑस्ट्रेलियातही नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सिडनीच्या हार्बर ब्रिजवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. मध्यरात्री 12 वाजताच फटाक्याच्या आतषबाजीनं आसमंत उजाळून निघालंय. न्यूझीलंड आणि सिडनीमध्ये 2025चं स्वागत धूमधडाक्यात करण्यात आल्याचं दिसतंय.
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण देशात उत्साह पाहायला मिळालाय. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर नागरिकांनी देखील गर्दी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मरीन ड्राईव्ह लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी इथं पाहायला मिळाली आहे. अगदी उत्साहाच्या भरात मुंबईकरांनी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी केली आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी. नववर्षाचं स्वागत असेल किंबहुना मग सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्व मुंबईकर जे आहेत ते सज्ज झालेले आहेत. तर सर्व मुंबईकर पर्यटन स्थळा ठिकाणी जमलेले आहेत. मुंबईतील मरीन ड्राईव्ह असेल, गिरगाव असेल, या समुद्रकिनारी मुंबईकरांनी जे आहे ते गर्दी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर जी गर्दीची ठिकाणं असतील, मग ते मरीन ड्राईव्ह परिसर असेल किंवा मग गिरगाव चौपाटी असेल, या सर्व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी आपली गस्त जी आहे ती वाढवली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा प्रकारे उंच जो हे मनोरा तयार केलेला गेलेला आहे त्यावरती चढून पोलीस जे आहेत ते सर्व परिस्थितीवरती नियंत्रण ठेवत आहेत. हुल्लडबाजांवरती देखील पोलीस नियंत्रण ठेवत आहेत. तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह यावरती देखील पोलीस सर्व हालचालींवरती लक्ष ठेवत आहेत. या मरीन ड्राईव्ह ते गिरगाव परिसराच्या या रोड साईडला कुठेही कोणत्याही वाहनांना पार्किंग जी आहे ती पार्किंग करण्यास बंदी आहे. आणि ही सर्व नागरिक जे आहेत ते मुंबईकर या ठिकाणी आलेले आहेत. तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, वर्षाचा शेवटचा सूर्यास्त या ठिकाणी बघण्यासाठी सर्वांच्या चेहऱ्यावरती एक उत्साह आहे की नव्या वर्षाचं स्वागत आहे आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हे सर्व मुंबईकर या मरीन ड्राईव्ह परिसरात जमलेले आहेत. कॅमेरामन विक्रमसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. तर इकडे नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील जुहू चौपाटीवर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले. त्यामुळे चौपाटीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. नववर्षाचं स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. तर इकडे नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील जुहू चौपाटीवर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले. त्यामुळे चौपाटीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. नववर्षाचं स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. फर्स्ट आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं रत्नागिरीत दाखल झाले. अशातच दापोली मुरुड मार्गावर काही पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. भरधाव वेगात कार चालवत अन्य प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. या हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाईची मागणी देखील होतीये. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची सर्वाधिक पसंती ही कोकणाला मिळते. त्यामुळे कोकणातील हॉटेल्स, बीच हे सध्या पर्यटकांनी फुलून गेले. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचं मोठं आकर्षण असतं आणि त्यासोबतच समुद्राखालचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक स्कुबा डायव्हिंगचा मनोरात आनंद लुटतात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची सर्वाधिक पसंती ही कोकणाला मिळते. त्यामुळे कोकणातील हॉटेल्स, बीच हे सध्या पर्यटकांनी फुलून गेले. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचं मोठं आकर्षण असतं आणि त्यासोबतच समुद्राखालचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक स्कुबा डायव्हिंगचा मनोरात आनंद लुटतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. विठ्ठल दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेक भाविक आज पंढरीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालंय. पंढरपुरात विठू नामाचा गजर दुमदुमतोय. भाविकांच्या विठू नामाचा गजर पाहायला मिळतोय. अलोट गर्दी पंढरपुरात भाविकांनी केल्याचं पाहायला मिळालंय. इकडे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाची सुरुवात साई दर्शनानं करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. आज रात्री 12 वाजता साई मंदिर आणि मंदिर परिसरात साई भक्त मोठ्या जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत करतील.
आणि आता बातमी मुंबईतनं. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसतंय. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन अनेक जण नव्या वर्षाची सुरुवात करतात. मुंबईकर मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायकाचं दर्शन घेतात. त्यामुळे सिद्धिविनायकाचं दर्शनही 24 तास खुलं राहणार आहे. सिद्धिविनायक न्यासाकडून भाविकांसाठी मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तास सिद्धिविनायकाचं दर्शन त्यामुळे भाविकांना घेता येणार आहे, मुंबईकरांना घेता येणार आहे. मंदिर समितीकडून विशेष व्यवस्था देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नव्या वर्षाचं स्वागत बाप्पाच्या दर्शनानं तुम्हाला करता येईल. यासाठीच 24 तास दर्शन खुलं राहणार आहे. मुंबईतनं जाऊयात शेगावमध्ये. शेगावात देखील गजानन महाराजांचं मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं असणार आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी शेगावात लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. शेगाव शहरातील सर्व हॉटेल्स, विश्रामगृह आणि भक्तनिवासमधलं बुकिंग देखील फुल झालं. 31 डिसेंबरला रात्री संत गजानन महाराजांचं मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडं असणार. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक अक्कलकोट नगरीत दाखल झाले. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविक आले. पहाटेपासूनच भक्तांनी मंदिराबाहेर रांगा लावल्याचं चित्र आहे. अक्कलकोटमध्ये देखील भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या देवदर्शन करण्याकडे लोकांचा कल पाहायला मिळतोय, भक्तांचा कल पाहायला मिळतोय. नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी भाविकांच्या रांगा देवदर्शनाच्या स्थळी पाहायला मिळतात. बातमी पुण्यातनं येतेय. पुण्यामधल्या पबमध्ये फ्री कॉन्डम्स देण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आलाय. साम टीव्हीच्या दणक्यानंतर पबनं हा निर्णय मागे घेतलाय. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातल्या मुंढवा इथल्या एका पबकडून फ्री कॉन्डम्सचं वाटप करण्यात येणार होतं. मात्र साम टीव्हीनं ही बातमी लावून धरली. पुणेकरांनीही पबच्या या निर्णयावर टीका केली होती. पुणे पोलिसांनीही या पबला नोटीस धाडली. त्यामुळे अखेर पुण्यातल्या या पबनं निर्णय रद्द केलाय. बातमी नव्या वर्षात UPI पेमेंट, शेअर मार्केट, रेशन कार्ड, गाडीच्या पार्ट्सपासून ते सोन्या चांदीच्या दरांपर्यंत अनेक गोष्टी महागणार आहेत. EPFOचा पेन्शनर्सचा नवा नियम नव्या वर्षापासून लागू होतोय. काय काय बदल होणार आहे चला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नीट लक्ष द्या. EPFOचा पेन्शनर्ससाठी नवा नियम लागू होतोय. पेन्शनची रक्कम देशातल्या कोणत्याही बँक खात्यातून काढणं आता शक्य होणार आहे. पेन्शनची रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज उरणार नाही. UPI 123 पे ची पेमेंट मर्यादा 5,000वरून 10,000वर करण्यात आली आहे. स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरी UPI 123 पे न पेमेंट करणं आता शक्य होईल. शेअर मार्केटच्या नियमात काय बदल झालेत? सेन्सेक्स 50 आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्ये वाढ. दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार एक्सपायरी. NSE इंडेक्स कडून निफ्टी 50 मंथली कॉन्ट्रॅक्टसाठी गुरुवारचा दिवस निश्चित. व्हॉट्सॲप बंद होणार. जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सॲप चालणार नाही. सॅमसंग गॅलेक्सी S3, सोनी एक्सपिरिया Z, LG नेक्सस 4, HTC बन सारख्या मोबाईलवर आता व्हॉट्सॲप चालणार नाही. शेतकऱ्यांना विना गॅरंटी 2 लाखांपर्यंतचं कर्ज मिळेल. शेतकऱ्यांसाठी कर्जाचे नियम काय बदलणार आहेत? नव्या वर्षात काय नव्या गोष्टी आहेत पाहूया. बघतोय आपण. रेशन कार्डच्या नियमात काय बदल झालेत? EKYC पद्धतीनं शिधापत्रिका धारकांची ओळख पटणार आहे. काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर नव्या वर्षात 85,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. BMW, मर्सिडीज बेन्झ, ऑडी, महिंद्राच्या गाड्या महागतील. Hyundai, मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये देखील 25,000पर्यंत वाढ होणार आहे. बाईक आणि कारचे पार्ट्स महाग होतील. हँडबॅग, 10 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवर 1% TCS टॅक्स भरावा लागेल.
त्यामुळे काय काय महाग होणार आहे, काय काय नियम बदलणार आहेत ते आपण पाहायला वळूयात पुढच्या बातमीकडे. 31च्या पार्टीसाठी सगळे सज्ज झालेत. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार हे देखील व्यवस्था करण्यात आल्याचं दिसतंय. परंतु आज शिक्षकांवर संक्रांत आली असं म्हणावं लागेल. पार्टीच्या मूडमध्ये असणाऱ्या शिक्षकांसाठी नेमका निर्णय पहा. शिक्षकांना बारमध्ये नो एंट्री. ची पार्टी ठरणार संक्रांत. मद्यपी मास्तरांवर विशेष पथकाची नजर. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच जण सज्ज आहेत. मात्र यंदा नवीन वर्षाचं स्वागत करताना शिक्षकांवर निर्बंध घालण्यात आलेत. शिक्षकांना 31ची पार्टी ही हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये बसून करता येणार नाही. तसा नियम आदिवासी विकास विभागानं जारी केलाय. शिक्षकांसाठी ही नियमावली काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शिक्षकांना बार किंवा हॉटेलमध्ये बसून मद्यपान करण्यास मनाई करण्यात आली आहे. बारमध्ये विशेष पथकामार्फत तपासणी केली जाईल. शिक्षक, मुख्याध्यापक आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. तंबाखू खाणाऱ्या शिक्षकांवर करडी नजर असेल. आदिवासी विकास विभागानं हा मोठा निर्णय घेतलाय. आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून हा नियम बनवण्यात आलाय. तसंच पार्टीसाठी शिक्षक दूरवर जातात आणि त्यामुळं अपघात होण्याची शक्यता असते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. त्यामुळं हा निर्णय घेतल्याचं प्रकल्प अधिकारी अकनुरी नरेश यांनी सांगितलंय. विद्यादानाचं काम करणाऱ्या मास्तरांना मद्यपानापासून रोखण्याचा हा निर्णय नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि शिक्षकांसाठीच्या या बातमीनंतर थेट बातमी बीडमधनं येते. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची. शरण आलेल्या वाल्मिक कराडला अखेर अटक झाली आहे. अटक केल्यानंतर CID वाल्मिक कराडला घेऊन आता केजच्या दिशेनं रवाना झाले. त्यानंतर काही वेळात वाल्मिक कराडचा ताबा बीड पोलिसांना देण्यात आला. रात्री उशिरा रिमांडची सुनावणी घेण्याची विनंती CIDनं केज कोर्टाला केली होती. कोर्टानं CIDची ही विनंती मान्य केली आहे. केज कोर्टात रात्री उशिरा सुनावणी घेण्यात येईल. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केज कोर्टाबाहेर सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता केजच्या दिशेनं रवाना झालेला वाल्मिक कराड त्याची सुनावणी रात्री कधी घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. आज सकाळी सुमारे 12:30च्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं CR नंबर 638/2024 या गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून CID मुख्यालय येथे हजर झालेला आहे. त्याला CID पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे. जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड CID पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे. CID ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याआधी वाल्मिक कराडनं स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला. आपण दोषी नसल्याचं या व्हिडिओत वाल्मिक कराड म्हणत असल्याचं पाहायला मिळालंय. व्हिडिओ त्यानं स्वतःच रेकॉर्ड केला आणि व्हिडिओ समोर आला. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. आणि हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच वाल्मिक कराडनं पुणे CID ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 पैकी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अजूनही 3 आरोपी हे फरार आहेत. नेमके हा आरोपी कोण आहेत पाहूया. प्रदीप घुले, जयराम चाटे, महेंद्र केदार, विष्णू चाटे
अटक झालेले आणि न झालेले आरोपी आहेत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 पैकी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अजूनही 3 आरोपी हे फरार आहेत. नेमके हा आरोपी कोण आहेत पाहूया. प्रदीप घुले, जयराम चाटे, महेंद्र केदार, विष्णू चाटे. अटक झालेले आणि न झालेले आरोपी आहेत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे. वाल्मिक कराड हे नाव आज महाराष्ट्रात नाक्या नाक्यावर घराघरात चर्चेत आलंय. कोण आहे हा वाल्मिक कराड ज्याच्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे? पाहुयात घरगडी ते बीडच्या बॉसचा पंचनामा. वाल्याचा वाल्मिक कसा झाला? वाल्मिक कराड कसा झाला बीडचा बॉस? दहशतीच्या जोरावर उभारलं साम्राज्य. बीड सरपंच हत्येप्रकरणी पुढे आलेलं वाल्मिक कराड हे नाव सध्या राज्यभरात गाजतंय. वाल्मिक कराड हा परळी तालुक्यातल्या पांगरी गावचा रहिवाशी. 10वी नंतर पुढील शिक्षणासाठी तो परळीत आला आणि परळीचा डॉन झाला. उपजीविकेसाठी त्यानं VCR भाड्यानं दिला, तर कधी जत्रेत सिनेमे दाखवून वाल्मिकीनं पोट भरलं. इतकंच नाही तर गोपीनाथ मुंडेंच्या परमार कॉलनीतील घरात वाल्मिक कराड घरगडी म्हणून दूध, भाजीपाला आणि किराणा आणण्याची कामं करू लागला. वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत वाल्मिकनं घातलेल्या गोंधळामुळे पोलिसांची गोळी वाल्मिकच्या पायाला लागली आणि गोपीनाथ मुंडेंसोबतच वाल्मिक हा मुंडे कुटुंबियांचा खास झाला. परळीच्या थर्मल प्लांटमध्ये लहान सहान कंत्राट मिळवून वाल्मिकनं आपली घरगडी ही ओळख मिटवून स्वतःचं साम्राज्य उभं करण्यास सुरुवात केली. 2010 नंतर मुंडे बंधूंमध्ये निर्माण झालेलं वितुष्ट हे वाल्मिकसाठी फायद्याचं ठरलं. याच काळात त्यानं पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडेंसोबत जवळीक वाढवत राजकारणात आपला जम बसवला आणि वाल्मिक हा बीडचा वाल्मिक अण्णा म्हणून राजकारणात पुढे आला. याच वाल्मिक कराडच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया. परळी नगर परिषदेचा तो माजी नगरसेवक होता. याशिवाय परळी नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष आणि माजी गटनेता देखील होता. तो नाथ प्रतिष्ठानचा सदस्य आहे. याशिवाय बीड जिल्हा स्थायी समितीचा देखील सदस्य आहे. गेल्या 10 वर्षांपासून परळी मतदारसंघातील धनंजय मुंडेंच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी त्याच्यावर आहे. धनुभाऊंचं ज्याच्याशिवाय पानही हलत नाही तो वाल्मिक कराड, अशी वाल्मिकची पंकजा मुंडेंनी करून दिलेली ओळख अनेकांना अचंबित करणारी ठरली. धनंजय मुंडेंच्या साथीनं उभारलेली संपत्ती आणि प्रतिष्ठा ही बीडच्या राजकारणात कायम चर्चिली जायची. याच वाल्मिक कराडनं पुण्यातील CID कार्यालयात शरणागती पत्करली. मात्र वाल्मिक कराडच्या शरणागतीमुळं बीडच्या राजकारणात काय भूकंप घडतात आता हेच पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. संभाजीराजे छत्रपती तसंच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री पदही देऊ नका अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. आकाचे आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत. माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना
किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे. दरम्यान वाल्मिक कराड शरण येताच त्यानं व्हिडिओतून आकाला इशारा दिलाय. यामुळे आता आकाचं टेन्शन देखील वाढलंय. त्यातच आता धसांनीही गंभीर आरोप केल्यानं आकाचा पाय खोलात आहे. काय हे प्रकरण समजून घेऊ. हे जर काय त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा 302 मध्ये या ठिकाणी येऊ शकतात. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. वाल्मिक कराडचा व्हिडिओतून आकाला इशारा. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. वाल्मिक खंडणीचा नव्हे 302चा गुन्हेगार. 120B मध्ये बसतात का 302 मध्ये बसतात का मोकामध्ये बसतात, कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत. गेल्या 22 दिवसांपासून ज्याच्या नावाची चर्चा होती तो वाल्मिक कराड पोलिसांना अखेर शरण आलाय. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. ज्या सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आहे त्याच प्रकरणातील आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी थेट मागणी केली. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. इतकंच नव्हे तर आपलं नाव या प्रकरणात गोवल्याचं तो म्हणतोय. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. वाल्मिक कराड यावरच थांबला नाही तर त्यानं पुढे काय म्हटलंय तेही ऐका. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. या व्हिडिओनंतर वाल्मिक थेट स्कॉर्पिओ गाडीतून पुण्यातील CID ऑफिसमध्ये दाखल झाला. MH23 BG 2231 नंबरची ही कार घेऊन वाल्मिक आला. त्यानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. ही कार कोणाची, वाल्मिक कराड एवढ्या दिवस कुठे होता अशी चर्चा सुरू असतानाच एक व्यक्ती कराडची औषधं घेऊन पुढे आली आणि वाल्मिकनं आणलेली कार ही शिवलिंग याचीच होती. शिवलिंग हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात आलाय. वाल्मिकची जवळपास 4 तास चौकशी झाल्यानंतर CIDनं वाल्मिकला अटक केली. वाल्मिकला अटक होताच सुरेश धस यांनी जोरदार निशाणा साधला. ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅचची भीती. एक तर पोलीस घरादारापर्यंत गेलेले आहेत, त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला, परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली. मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार, म्हणून ते शरण आलेले आहेत. वाल्मिक कराड आता पोलिसांच्या कचाट्यात तर सापडलाय, मात्र तो सरपंच हत्या प्रकरणात सहभागी आहे की त्याला गोवण्यात आलंय हे मात्र चौकशीतच समोर येईल. आणि वाल्मिक जर या प्रकरणात अडकला तर त्याचा आकाही यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. आणि असा हा वाल्मिक कराड, त्याला केज कोर्टात हजर केलं जाणार आहे. केज कोर्ट पोलीस ठाण्याबाहेर आता बंदोबस्त देखील प्रचंड वाढवण्यात आलाय. कोर्ट पोलीस ठाण्याबाहेर बॅरिकेटिंग करण्यात आलंय. कोर्ट परिसरामध्ये येण्यास कार्यकर्त्यांना बंदी घालण्यात आली आहे. केज कोर्ट पोलीस ठाण्याबाहेर बंदोबस्त वाढवलाय. केज कोर्टात रात्री उशिरा रिमांडची सुनावणी पार पडणार आहे आणि यासाठी CIDनं केज कोर्टाला विनंती केली होती. त्या विनंती मान्य केलेली आहे कोर्टानं, त्यामुळेच रात्री उशिरा ही सुनावणी पार पडेल. वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आता किती दिवस मिळते हे पाहणं महत्वाचं असेल. यासाठीच केज कोर्टाबाहेर प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. अगदी काही वेळात केज कोर्टात वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे.
ही दृश्य आपण पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहेत. केज कोर्टाबाहेर जो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, यात वाढ करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि पोलीस मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित आहेत. बॅरिकेटिंग करण्यात आलंय, मोठा फौजफाटा पोलिसांचा तैनात करण्यात आलाय. थोड्याच वेळात वाल्मिक कराडला केज कोर्टात आणलं जाईल. याच कोर्टात त्याची सुनावणी पार पडणार आहे. यासाठी मोठा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. कार्यकर्त्यांना इथे येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जे कार्यकर्ते सध्या उपस्थित आहेत त्यांच्यावरती लाठीचार्ज करून त्यांना पांगवण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालंय. या दृश्यांमध्ये आपण पाहतोय जे कार्यकर्ते इथं गर्दी करतायत त्यांना पांगवण्यात आलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांना बंदी घालण्यात आली आहे. वाल्मिक कराडला याच केस कोर्टात आणलं जाणार आहे. त्यासाठी पोलीस खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेटिंग करतायत. मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आलाय. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. पोलिसांच्या गाड्या, मोठी कुमक या ठिकाणी आणण्यात आली आहे आणि जे कार्यकर्ते इथं गर्दी करतायत, हुंदडबाजी करतायत त्यांच्यावर पोलीस लाठीचार्ज करतायत. आणि अशातच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया परळीहून मुंबईकडे रवाना झाल्या. सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींना अटक होईपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडणार असल्याचं दमानियांनी एकीकडे म्हटलं होतं. मात्र दमानिया अचानक परळी दौरा सोडून अंबाजोगाई केज मार्गे मुंबईकडे रवाना झाल्या. त्यामुळे दमानियांनी आंदोलन अर्धवट सोडलं का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दमानिया यांनी अर्धवट आंदोलन का सोडलं असा सवाल उपस्थित करण्यात आला. एकीकडे वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्यानंतर अंजली दमानियांनी हे आंदोलन अर्धवट सोडल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच अंजली दमानियांचं हे आंदोलन केवळ वाल्मिकला अटक करण्यापुरतंच होतं का असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय. सरपंच हत्या प्रकरणात सर्व दोषींना शोधून त्यांना फासावर लटकवणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलंय. ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई होणारच असंही मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलं. तसंच या प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना त्यांचं राजकारण लखलाप असंही फडणवीस म्हणाले. कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू. आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिलाय. बीडमधनं येऊयात मुंबईमध्ये नववर्षासंदर्भातली बातमी. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील समुद्रकिनारे आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदीचे आदेश जारी करण्यात आले. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून फलक लावून पोलिसांनी आवाहन केले. गेटवे ऑफ इंडिया परिसरात आणि मरीन ड्राईव्ह तसंच गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी परिसरात हे आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे पर्यटन स्थळांवर जुहू चौपाटी असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल या ठिकाणी तुम्हाला फटाके फोडता येणार नाही. समुद्रकिनारी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून हे आदेश जारी करण्यात आलेत आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील कायम असणार आहे. 2025 नवीन वर्ष मोठी आशा, उमेद, नवीन स्वप्नांना कवेत घेऊन आलाय. 2025च्या पोटात असं काय दडलंय याची जगात सर्वांनाच उत्सुकता असताना बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनं अनेकांची झोप उडाली आहे. पाहुयात 2025 बाबत काय भाकीत केलंय बाबा वेंगा यांनी. 2025 मध्ये विनाशकारी युद्ध, कोण उद्ध्वस्त, कोण उदयास येणार, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार. नवीन वर्ष सर्वांसाठी चांगलं जावं यासाठी प्रत्येक जण त्यांच्या परीनं प्रयत्न करणार आहे. नवीन वर्षाच्या पोटात काय दडलंय याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र 2025 वर्षाबाबत काही भीतीदायक भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. बाबा वेंगा आणि फ्रेंचचे नॉस्ट्रडॅम्स
त्यांच्या अचूक भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. त्यांनी माणसांशी एलियन संपर्क, व्लादिमीर पुतीन यांच्यावर हत्येचा प्रयत्न, दहशतवादी हल्ले यांच्यासह अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. बाबा वेंगा यांनी दावा केलाय की जगाचा अंत 2025 मध्ये सुरू होईल. या विनाशाची सुरुवात युरोपपासून होईल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. बाबा वेंगा दृष्टीहीन होते. ते बल्गेरियाचे रहिवासी होते. 1996 मध्ये त्यांचं निधन झालं. 9/11 हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, चेर्नोबिल अणुप्रकल्प दुर्घटना, स्टॅलिनचा मृत्यू, सोव्हिएत संघाचं विभाजन, दुसरं महायुद्ध, 2004 मधील त्सुनामी यासारख्या महत्त्वाच्या जागतिक घटनांचं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं होतं. बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार एक विनाशकारी युद्ध युरोपला उद्ध्वस्त करणार आहे. या युद्धामुळे खंड नष्ट होणार आहे. 2025 हे वर्ष ब्रिटनसाठी अशुभ असल्याचं भाकीत आहे. रशिया केवळ टिकणार नाही तर जगावर वर्चस्व गाजवेल. युक्रेन विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज अधिकच खरा ठरणार की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. याशिवाय त्यांनी अनेक नैसर्गिक आपत्तींची भाकीतं देखील केली आहेत. यामध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यांचा समावेश आहे. मोठ्या साथीच्या रोगांबद्दलही इशारा दिलाय. भविष्यवाणी काहीही असली तरी आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे. मोठी आशा ठेवून आनंदानं आपण 2025चं स्वागत केलं पाहिजे आणि काही संकल्पही करायला हवेत एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बाबा वेंगांनी भविष्यवाणी केली खरी, मात्र आता आपण बघतोय ती शिर्डीतली दृश्य आहेत. शिर्डीमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. नववर्षाचं एकीकडे स्वागत केलं जात आहे आणि दुसरीकडे देवदर्शन देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. शिर्डीमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करणारे अनेक भक्तगण देशाच्या कानाकोपऱ्यातून सध्या शिर्डीत दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. ढोल ताशांच्या गजरात नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं जात आहे. शिर्डीत त्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं दिसतंय. द्वारकामाई, चावडी, मंदिर परिसरात सध्या उत्साहाचं वातावरण आहे. नववर्षाच्या स्वागताचं वातावरण अनुभवता येत आहे. यासोबतच साईंचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली, साई भक्तांनी गर्दी केली. तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण तुमच्या मोबाईलमधलं व्हॉट्सअप आता बंद होणार आहे. असा एक मेसेज व्हायरल झाला आणि त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा सत्य काय समोर आलं पाहूया. तुमच्या मोबाईलमधून व्हॉट्सअप आता बंद होणार. नवीन वर्षात व्हॉट्सअप चालणार नाही. व्हॉट्सअप बंद होणार असे मेसेज व्हायरल होत आहे. हे बघा, 1 जानेवारी पासून व्हॉट्सअप बंद होणार आणि खाली मोबाईल कंपन्यांची लिस्टही जारी करण्यात आली आहे. व्हॉट्सअप बंद झालं तर आता चॅटिंग कसं करायचं? खरंच व्हॉट्सअप बंद होणार का? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. तुमच्या फोनवर व्हॉट्सअप बंद होणार. स्मार्टफोन मधून व्हॉट्सअप हद्दपार होणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा दावा म्हणजे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी धक्का देणार आहे. मात्र हा दावा खरा आहे का? या दाव्यात कितपत तथ्य आहे याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय ते देखील पाहूया. लाखो अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअप काम करणं बंद करेल. मेटाच्या मालकीचं हे ॲप जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अँड्रॉइड फोनसाठी सपोर्ट देणं बंद करेल.
या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी खरी माहिती मेटा कंपनी देऊ शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता पडताळण्यासाठी मेटा कंपनीशी संपर्क साधला. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. अँड्रॉइड किटकॅट व्हर्जनच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बंद होणार आहे. 10 वर्षांपूर्वी आलेल्या या व्हर्जनवर व्हॉट्सअप सपोर्ट बंद होईल. 1 जानेवारी 2025 नंतर या मोबाईलवर व्हॉट्सअप चालणार नाही. मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल आणि सिस्टम अपडेट न केल्यास नवीन मोबाईल घ्यावा लागेल. सर्वच मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बंद होणार नाही. मात्र काही मोबाईल कंपन्या आहेत त्यावर 1 जानेवारी पासून व्हॉट्सअप बंद होईल. मात्र ते मोबाईल कोणते आहेत ते देखील पाहूयात. सॅमसंग गॅलेक्सी S4 मिनी, गॅलेक्सी S3, गॅलेक्सी नोट 2, गॅलेक्सी X3, मोटो G, मोटो रेस AUD, मोटो E2014, LG ऑप्टिमस G, Nexus 4, G2 मिनी, L90, सोनी Xperia Z, Xperia SP, Xperia T आणि Xperia V. त्यामुळे या कंपनीचा मोबाईल तुमच्याकडे असेल तर सिस्टम अपडेट करून घ्या. नाहीतर व्हॉट्सअप वापरण्यासाठी नवीन मोबाईल घ्यावा लागेल. व्हॉट्सअपचे नवीन फीचर वापरण्यासाठी ॲप अपडेट करत राहणं महत्त्वाचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत किटकॅट व्हर्जन असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप 1 जानेवारी पासून बंद होणार हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.